जेव्हा हा सामना सुरू होईल तेव्हा खेळाच्या फर्स्ट इनिंग मध्ये या ऐकूयात मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतोय मिस्टर कल्पेश पाटील सरांना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. नमस्कार मंडळी, सर्वांचं एकदा या मुरबाड नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम. चला मॅच चालू करायचे. पंचांना विनंती असेल, पहिला सेमीफायनल मॅच मित्रांनो आपल्या भेटीला इथं येतो या मुरबाडच्या नगरीमध्ये. आपण एन्जॉय करताय. ग्रामीणचे 32 संघ होते आणि ते 32 संघामधून हा पहिला सेमीफायनलचा मुकाबला स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक 2026 टाळ्यांचा गजरात आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला अमोलदादा कतोरे, मदनदादा कतोरे आणि संजय दुर्गे या संपूर्ण आयोजकांच्या वतीने दोन्ही टीमला शुभेच्छा देऊया. आमच्या कॉम पॅनल मधून सुद्धा सर्व आयोजक आणि मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आणि दोन्ही टीमला. गेम ऑन होतंय. पंचांचा सिग्नल ग्रीन. पहिला चेंडू गोलंदाज योगेश आर्यन स्पोर्ट टेम्बरेट टीम कडनं. रोहन आणि मयूरची जोडी. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने टाकला होता, परंतु कव्हर ड्राईव्ह अतिशय सुरेख आणि जबरदस्त देखना फटका. एका टप्प्याने सीमा पार चेंडू येतोय. पहिला दणदणीत चौकार. तीन षटकांचा सामना. पहिलाच षटक पॉवर प्लेचा आणि पॉवर प्ले षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात. फलंदाज रोहनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र योगेशचा कमबॅक केलाय. चौकार आल्यानंतर थोडीशी उचली घेत असताना चेंडू डॉट पाहायला मिळालाय. आपण ज्याच्या नावाने ही स्पर्धा पाहतोय स्वर्गीय अनंत गणपत कथोरे चषक, त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेलं काम, भूषवलेली पद, कारण का नक्कीच एक मोठं नाव होतं या विभागामध्ये. पंचायत समिती मुरबाडचे सदस्य होते, त्यानंतर किमान वेतन सल्लागार होते, संचालक महाराष्ट्र राज्याचे. आणि त्यांनी पद भूषवले आपल्या कारकिर्दीमध्ये आणि या मुरबाड विभागामध्ये त्यांनी आपलं मोठं नाव केलं. तर याच दरम्यान या स्पर्धेचे आयोजक मदनदादा कतोरे यांचे सासरे आलेले आहेत, सोमनाथजी चौधरी. व्यासपीठावरती त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर आज प्रेक्षक मान्यवर उपस्थित आहेत आमच्या व्यासपीठावरती. मान्यवरांची बांधे आलेले मित्रांनो, परंतु सामना खूप महत्वाचा आहे, जिथे मात्र रंगला एन्जॉय करतायत सर्व प्रेक्षक. तुडुंब तोबा गर्दी भरलेला या मैदानावरती मुरबाडच्या. आणि मात्र या सेमीफायनलला सुरुवात झालेला आहे. 4 चेंडू फेकलेत योगेशने. एक चौकार आला पहिल्या चेंडूवरती जरूर, परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलं, करून दाखवलं योगेशने. धावा दिल्या फक्त 5. फुटता चेंडू होता, लेटकट खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटच्या क्षणाला अडवला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक होता आपण बघितलं तर सुहास, जो 40+ मध्ये सुद्धा त्याला आपण बघितलं सुहासला. आणि आज सुहास मात्र ग्रामीण टेनिस क्रिकेटचा एक उभारता सितारा आहे, एक धाकट शैलीचा फलंदाज. नक्कीच बॅटिंगला जेव्हा येईल तेव्हा नक्कीच मजा येईल, या बाबतीत काही शंकाच नाही. धावा येणं खूप गरजेचं आहे. पहिला पॉवर प्लेचा षटक योगेश. स्लो वर्गतीचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आला नाही, डायरेक्ट हिट. हो हो हो, काय घडलंय मैदानावरती पाहायचं आहे. फलंदाज बाद आहेच, मला तर असं वाटतं झालेला आहे. धावचीच्या रूपाने पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच जय हनुमान क्रिकेट संघ एरंजाड या टीमला. मदनदादा कतोरे यांचे सासरे सोमनाथजी चौधरी साहेबांचं इथं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत भव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या या अद्भुत सोहळ्यामध्ये.
मित्रांनो संध्याकाळचे 4-5 वाजलेले आहेत आणि पहिल्या सेमीफायनलला सुरुवात झालेली आहे. त्याच्यानंतर 40 प्लेयरचा सेमीफायनलचा मॅच असेल. पंच आपण ताकीद द्यायची आहे दोन्ही टीमला. जास्त वेळ टीम मीटिंग करून देऊ नका, वेळ घेऊ नका. फक्त 15 मिनिटं दिली जातील 3 षटकांसाठी. 12 मिनिटं दिलेले आहेत आयोजक आम्हाला सांगतात अमोल दादा. 2 षटके आपल्याला 8 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत. जर का जास्त वेळ घेतला प्रत्येक डॉट बॉल साठी इथं पारितोषिक आलेलं आहे. साजई गावचे माजी सरपंच लहू दादा गायकर यांच्याकडनं सुहास साठी बघा प्रेम किती आहे सुहास दादांसाठी. कारण का त्यांना माहिती आहे 40+ मध्ये एकत्र खेळत होते. जरी दुसऱ्या गावचे आम्ही खेळाडू असले तरी मात्र एकत्र जो मान आहे तो मात्र आम्हाला मिळाला आहे. प्रत्येक डॉट बॉल साठी 500 रुपयाचं पारितोषिक. चेंडू लॉफ केलाय, शेवटच्या क्षणाला अडवला जातो एका हाताने, तोपर्यंत कन्वर्ट केले जाते 2 धावा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसरा षटक मार्ग असताना पहिल्या षटकामध्ये योगेशने जरी चौकार आला असला तरी मात्र काय कमबॅक केलाय मित्रांनो. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा बॉल लॉफ केलाय, उडवला हेलिकॉप्टरने. क्षेत्ररक्षक आहे का पाहायचा आहे नाही तिथे, परंतु एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. 1 बाउंस सीमा पार, हा येतोय चौकार. मधून चौकार आलाय. रोहन थांबण्याचं नाव घेत नाही, थांबायचं काम करत नाही, हीच तर त्याची ओळख आहे. कालचा दिवस खूप चांगला गाजवला. झुगरेवाडी टीमला इथं पराभूत केलं. सन्नी ऑफ रन मशीन एरनच्या नावासाठी मात्र ओळखली जाते. संघाचे कॅप्टन आहेत, परंतु आज वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळतोय या मैदानावरती. रोहनच्या बॅटमधून 7 चेंडूंचा सामना केला आणि 11 धावांवरती बॅटिंग करतोय सन्नी. नॉस्ट्रायकिंगला रन मशीन ऑफ एरन जाड. फुलटस बॉल आहे, लॉफ करण्याचा प्रयत्न कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू सीमारेषा गोलीच्या वेगाने फरार होतोय. येतोय दणदणीत अजून एक चौकार. योगेश कोर होता आणि त्यांनी मात्र तिथे चुकी केली आणि त्या चुकीला 4 धावांमध्ये कन्वर्ट केलं. मी एकच म्हणेन जुनून से खेलो मित्रांनो, पण दबाव से नाही. ज्या ज्या वेळेस दबावाखाली खेळला जातोय संघ, त्या त्या वेळेस मात्र तो संघ नेहमीच क्रिकेटमध्ये पराभूत होत असतो. परंतु एरनजॉट संघ एका बाजूला खूप चांगली कामगिरी केली जातोय. 17 धावांवरती एक गडी बाद झालाय. दुसरा षटक सुहासचा मार्गस्थ असताना डॉट चेंडूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. टीम ऑन झालेला आहे लहूदादा गायकर यांचा, परंतु अजूनपर्यंत एकही डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला नाही. 1 धाव कंप्लीट. लढाई आहे संघर्षाची दोन्ही संघांमध्ये या संध्याकाळच्या सत्रामध्ये. मुरबाडचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय नारायणजी गोंधळी साहेबांचं इथं उपस्थित आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि साहेबांचा इथं सन्मान केलाय. फलंदाज रोहनच्या बॅट मधून धमाका येतोय, हा षटकार. धावसंख्या 24 झालेलं आहे. याच दरम्यान भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय महेंद्रजी पवार साहेबांचं इथं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजक अमलदादा कतोरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून अभिनंदन. तसेच आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं अमलदादा कतोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने अभिनंदन आपण आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. चला सामना चालू करायचा आहे.
भव्य दिव्य स्वागत केलं रोहनने. 10 चेंडूंमध्ये 22 धावा. आता मात्र पूर्णपणे इथे पेटून उठलाय मैदानावरती फलंदाज तो म्हणजेच रोहन एरंजाट संघाचा. लवकर बाद झाला एक पहिला फलंदाज आपण बघितलं तर मयूर. त्याच्यानंतर रोहन आणि सन्नीने मात्र पूर्णपणे कामगिरी सांभाळलेली आहे. आयुष येतोय तिसऱ्या षटकासाठी 24 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. करंट रन रेट जो आपण पाहतोय तो स्क्रीनवरती 12.00च्या सरासरीने इथे धावा जमवल्यात. आयुषचा पहिला चेंडू लॉफ करायचा होता, ऑन साईडला खेळून काढलेला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता सन्नीचा. सन्नीकडे तेवढी क्षमता आहे. कालचा दिवस सुद्धा सन्नीने काय गाजवला. स्ट्राईक त्याच्याकडे सुद्धा राहणं खूप गरजेचं आहे. परंतु रोहन सेटल झालेला आहे बॅट्समन. कारण सन्नीला माहीत आहे जरी माझ्याकडे सुद्धा क्षमता असली तरी मात्र रोहन हा बॅट्समन सेटल झालेला आहे. सेटलमेंट होत असताना मात्र त्याच्याकडे स्ट्राईक राहणं खूप गरजेचं आहे. 25 धावा. प्रत्येक डॉट चेंडू मात्र इथे धावा कमी करेल एरंजट संघाच्या. एखादा षटकार मोठा फटका चौकार धावा उंच पाहायला मिळतील ते आपल्या एरंजट संघाच्या. बॅटवर चेंडू आला नाही, थोडासा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू आयुषचा. नेत्रदीपक गोलंदाजी इथे मात्र केली जातोय. व्हेरिएशन बघा किती छान आहे. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता, त्याच्यानंतर दुसरा चेंडू थोडासा स्लोअर गतीचा स्विंगिंग रोल करत असताना मात्र चेंडू स्लोअर गतीचा फेकला आणि डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा चेंडू ऑफस्टम्पचं पिचिंग केलाय, पाहावा लागेल. पंच आहेत तिथे. नक्कीच हा चेंडू आपल्याला पाहायचा आहे. नो आहे की वाईड आहे. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र डिसिजन पेंडिंग मध्ये ठेवलेला आहे. कारण की जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडला तर आयोजकांची आम्हाला सूचना आलेला आहे नो चेंडू असेल. टीव्ही अंपायर आम्हाला नक्कीच सांगतील यस नो चेंडू असेल. कारण का खेळपट्टीच्या बाहेर चेंडू पडलेला आहे, त्याच्यामुळं तिसऱ्या पंचाने हा चेंडू नो घोषित केलेला आहे. फ्री हिट असेल हा चेंडू. फ्री हिट आहे हा चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक नाही. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा आलाय चेंडू वरती. फेकी तेवढीच चांगली. तोपर्यंत 2 धावा टाळ्यांच्या गजरात जोशात उत्साहात दोन्ही फलंदाजांना देत असताना एरंजटचे सर्व समर्थक सेमीफायनलचा सामना मित्रांनो एन्जॉय करताय. ग्रामीण विभागामधील आपला हा पहिला सेमीफायनल मॅच पाहायला मिळतोय. दुसरा सेमीफायनलचा मुकाबला असेल तो म्हणजेच 40+चा आणि त्याच्यामधून या स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाचा ग्रँड फिनाले आपल्याला मित्रांनो पाहायला मिळेल. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. हो 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 काय घडलाय मैदानावरती. धावचीच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का लागतोय तो बॅटिंग करणाऱ्या जय हनुमान एरंजाट संघाला. चार चेंडू झालेले आहेत आयुष्य आणि 5 धावा खर्च करतोय. इकॉनॉमिकली गोलंदाजी म्हणावी लागेल आयुषची स्लोगिंग ओव्हरच्या षटकामध्ये. चला फास्ट खेळायचं आहे. या इनिंग्स नंतर लगेच 40+चा सेमीफायनलचा सामना असेल. पीके अँड सन्स कल्याण डोंबिवली विरुद्ध त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल बाबा डॅडी 11 डोंबिवली. दोन्ही टीम्स डोंबिवलीचेच राहिलेले आहेत. ह्या बाबतीत शंकाच नाही. दोन्ही संघांना माहीत असेल एक तरी ट्रॉफी आमच्या डोंबिवलीमध्ये जाईलच. पुढचा बॉल इथे मात्र लॉफ करण्याचा गॅप शॉट सिलेक्शन आहे. खूप वेगाने आलाय. थोडासा उचली गेली चेंडूने परंतु क्षेत्ररक्षकाने स्वतःची कामगिरी चांगली केली. तोपर्यंत 2 धावा मात्र मिळाल्या. चंद्रकांत आहेत स्ट्राईकला. एका चेंडूचा सामना केला 2 धावा. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील इनिंगचा आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या 31. गोलंदाजी खूप चांगली केली प्रत्येक गोलंदाजाने. दुसरा गोलंदाज होता खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम चेंडू स्लोवर गतीचा फसवा चेंडू टाकला आणि शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र विकेट इथे कॅरी केली ती गोलंदाज आयुषने.
40+ सामना असेल सेमीफायनलचा. लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. एरंडर संघ आपण जास्त वेळ घेऊ नका. तत्पूर्वी आपण टॉस करणार आहोत. पीके सन्स कल्याण डोंबिवली आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली. दोन्ही कॅप्टन याचे मान्यवर इथं उपस्थित झालेले आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं सर्वांचं अभिनंदन व्यक्त करूया स्पर्धेच्या माध्यमातून. 31 धावा झालेल्या आहेत मित्रांनो. शेवटच्या चेंडूवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि 32चं टार्गेट ठेवलेलं आहे या सेमीफायनल मध्ये. आहेत आदरणीय मुरबाडचे माजी उपनगराध्यक्ष नारायणजी गोंदले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभास्ते टॉच केला जाईल. तसेच महेंद्र पवार सर ज्येष्ठ भाजपचे कार्यकर्ते त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे पुढे आमच्या टॉस बॉक्समध्ये. त्यामुळं आता टॉस केला जाईल. 40+चा हा दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला मित्रांनो आणि त्याचा टॉस केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. या दोन्ही कॅप्टन बाबा डॅडी ग्रुपचे डोंबिवलीचे कॅप्टन आणि एका बाजूला कल्याण डोंबिवलीचे कॅप्टन. चला आपण टॉस करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. याच दरम्यान धानिवलीचे पोलीस पाटील सीतारामजी राणे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर सोमनाथजी टेकडे साहेब उद्योजक हे सुद्धा उपस्थित, त्याचं सुद्धा अभिनंदन. त्याचप्रमाणे नितीनजी राणे सर आमच्या मंचावरती उपस्थित आहेत, त्याचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. सर्व मान्यवरांचं आयोजक अमोलदादा कतोरे आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला यायचंय कल्याण डोंबिवलीचा कॅप्टन या पण लवकर. चला फिल्डिंग लावायचंय. एरंजाट संघ जास्त वेळ घेऊ नका. सामना लगेच चालू करायचा आहे. पंच दुसरा सेमीफायनलचा मॅच आपला इथे मात्र टॉस केला जातोय. सचिन भोईर आलेले आहेत कल्याण डोंबिवलीचे कॅप्टन. नारायणजी गोंदली साहेब आहेत, त्यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जाईल. त्याचप्रमाणे महेंद्र पवार सर. दुसरा सेमीफायनलचा टॉस केला जातोय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. साहेबांच्या शुभ हस्ते कॉल केला जातोय. टेलिज कॉल छापा असा बोलण्यात आलेला आहे आणि कॉल जिंकलेला आहे तो म्हणजेच कल्याण डोंबिवलीच्या कॅप्टनने. आपण डिसिजन कळवायचं आहे सचिन, आपण डिसिजन कळवायचं आहे. येस, फिल्डिंग स्वीकारलेला आहे. 3 षटकांचा सामना असेल आणि बाबा डॅडी ग्रुप डोंबिवली या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. मित्रांनो 31 धावा झाल्या पहिल्या सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये. 32चं टार्गेट ठेवलेलं आहे. याच दरम्यान ठाणे ग्रामीणचे पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले शैलेशजी केंबारे साहेबांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या 32चं टार्गेट ठेवलेलं मित्रांनो. जाऊया, आपल्याकडे वेळ नाही जास्त आणि आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री पॅनल मध्ये माझे साथी समालोचक उमेश सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच कल्पेशजी पाटील सर. छोटी मोठी युद्ध आता समाप्त झाली कारण मित्रांनो महायुद्धाला सुरुवात होते. एका बाजूने बदलापूर विभागातील एक नामवंत आणि मोठा संघ अर्थातच जर्मन एरंजाड टीम. त्यांनी नक्कीच बॅटिंग करत असताना प्रथमतः आपल्याला 31 धावा धावफलकावर झळकावताना पाहायला मिळाले आणि 32 धावांची गरज आता टीम टेंबरेला. पहिला बॉल दूरवर खेळण्याचा प्रयत्न. लेग कटर हा गोलंदाज चतुर आहे खऱ्या अर्थाने. अष्टपैलू क्रिकेटर ज्याला म्हटलं जातं घातकी ऑलराऊंडर ऑफ टीम एरंजाड. रन मशीन आहे खऱ्या अर्थाने. पहा चेंडू मित्रांनो, कसा चेंडू टाकला त्याने. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण करणारा हा बॉल. हा या ऍक्शन नक्कीच मला आठवण करून देतो जोफ्रा आर्चरची. हा गोलंदाज पुन्हा एकदा वरती विकेट ना. या बेली मात्र फटका सुरेख वार पे पलटवार आणि ठोकलाय योगेशने. टेंबरे गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार.
काय फटका होता. पहिला चेंडू डॉट आणि त्या डॉट बॉलचं प्रतिउत्तर देत असताना सांगितलं योगेशने की हम भी किसी से कम नाही. या षटकाराने पलट वार करतोय. ओ पुढचा बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न, काव शेप मध्ये फटका, क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. टीव्ही अंपायरला नक्कीच आता पाहावं लागेल काय घडलंय. रनआउट साठी निश्चितच रिव्ह्यू घेतला गेलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल. चेक करते टेक्निकल टीम. तर पोचलाय फलंदाज. डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. सेफ बॅट त्याची पोचली मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीची रेखा ओलांडली त्याने आणि धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळेल 7 धाबा, 8 धाबा. पुढचा बॉल गती परिवर्तन, चांगला बॉल पाहायला मिळतोय. गुडघा टेकला होता. स्लॉग स्वीपचा प्रयत्न तिथे योगेशच्या माध्यमातून झाला होता. या स्पर्धेमध्ये योगेशने भरपूर धाबा बनवल्यात. रेसमध्ये आहे खऱ्या अर्थाने बेस्ट बॅटरच्या आणि मालिकावीरच्या देखील. परंतु रेसमध्ये अजून भरपूर खेळाडू आहेत. एरनजार्ड टीमचे देखील खेळाडू या रेसमध्ये आहेत. 40+ खेळाडू देखील या रेसमध्ये आहेत. तर दरम्यान पुढचा बॉल पुन्हा एकदा दरम्यान स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका गॅप मधना. क्या बात आहे. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना मनोजचा बाट मध्ये येतोय चौकार. सन्माननीय आदरणीय नरेशजी कथोरे साहेबांची ग्रँड एंट्री. इथे मात्र या व्यासपीठाला नक्कीच व्यासपीठाकडे गाडी येते. साहेबांची रॉयल एंट्री झाली आहे आणि साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रॉयल एंट्री होते नरेशजी कथोरे साहेबांची आणि त्यांच्याच माध्यमातून मित्रांनो आपल्याला पंचम क्रमांकाचं पारितोषिक लाभले. त्यासोबत सामनावीराच्या सर्व ट्रॉफीज आपल्याला साहेबांच्या माध्यमातून लाभल्यात. तर नक्कीच अनंत गणपत कथोरे साहेबांचे छोटे बंधू निश्चितच काशीनाथ कथोरे साहेब आणि मुकुंद कथोरे साहेबांची देखील इथे एंट्री होते. वेलकम, मोस्ट वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम आणि सुस्वागतम. आपण सामना पाहता सेमीफायनल नंबर 1. एका बाजूने एरनजार्ड तर दुसऱ्या बाजूने टेंबरे. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करूया. 13 बॉल्स मध्ये 19 जोरदार टाळ्यांचा आवाज प्रेक्षकांनो एकदा येऊ द्या. ओ फुटवर्कचा वापर, जबरदस्त बॉल. षटक समाप्त झालंय. पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 13 धाबा बनवल्यात. अजूनही विजयासाठी 12 चेंडूमध्ये 19 धाबांची गरज आहे. तर नक्कीच स्वर्गीय अनंत गणपत कथोरे साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र नंदूभाऊ रोटे यांचं देखील इथे शुभागमन होते. तर माजी सरपंच मुरबाडचे आणि त्यांचं करूया आपण सरचे स्वागत. आणि त्यासोबत खंडूजी मोरे साहेब देखील त्यांच्या समेत उपस्थित आहेत. माजी सरपंच मुरबाड. तर त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. या साहेब व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. नक्कीच अनंत गणपत कथोरे साहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं त्यांनी प्रथमतः. अत्यंत जवळचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या. चांगला बॉल शरीरावर आदरतोय. एका बाजूने जर चांगली बॅटिंग असेल तर दुसऱ्या बाजूने एरनजार्ड संघाकडे चांगली गोलंदाजी आहे असं दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडू आणि ते विजयासाठी
18 धाबांची गरज. कोण जिंकेल, कोणता संघ बाजी मारेल? सपना एक देखोगे, मुश्किलें हजार आएगी, लेकिन वह मंजर बड़ा खूबसूरत होगा जब कामयाबी शोर मचाएगी. पुढचा बॉल होता विकेट ना. ओ हो हो हो, पुढचा दरवाजा रोखून धरला. पुढच्या दरवाजावर ताला लावला आणि मागच्या दरवाजेतून झाली चोरी. क्लीन बॉल यष्ट्यांचा बेत फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. उड़ान तो भरना है चाहे कोई कई बार गिरना पड़े. उड़ान तो भरना है चाहे कई बार गिरना पड़े. सपनों को पूरा करना है चाहे खुद से भी लढना पडे. आता इथे स्वतःशी नक्कीच युद्ध आहे, स्वतःच्या मनाशी युद्ध आहे. कारण आपण मैदानात हारला तर चालेल, परंतु स्वतःच्या मनातून हारता कामा नये. कारण ते मनाचं युद्ध ते सागरापेक्षा मोठं युद्ध असतं. आणि हे युद्ध आता कोणता संघ जिंकेल? स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक भव्य आणि दिव्य क्रिकेटचा हा गौरवशाली सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आजची देहाची डोला आज रंगलाय या मुरबाड नगरीमध्ये. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाचा हा दैदिप्यमान सोहळा. या सोहळ्यासाठी जमलेल्या तमाम क्रिकेट बायबाप रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी ओमी सुता टिटबाला सांगोडे आणि माझ्या समेत कल्याणाचा एक बुलंद आवाज कल्पेश पाटील सर असतील. आमची चांगली टेक्निकल टीम, 7 स्टार लाईव्ह इव्हेंट, मयूर मार्के यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. साफसुथरं लाईव्ह टेलिकास्ट. बॅटची कडा वरती उडालाय, बॉल झेलची संभावना. हो 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 हो, विकेट विकेट आणि विकेट. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वार पे पलट वार पाहायला मिळतोय. एक तेरी आणि एक मेरी असं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्धा सामना नक्कीच टेंबरे संघाच्या बाजूने, अर्धा सामना एरनजाट संघाच्या बाजूने. विजय कोणाचा होईल? तर मी म्हणेन विजय स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकाचा होईल. कारण जे स्वप्न खऱ्या अर्थाने पाहिलं होतं किसनजी अनंत कथोरे साहेबांनी, आणि ते स्वप्न आज सातत्याने सत्यामध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा 5वा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा, आणि स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर येऊन नक्कीच आलेली आहे. यासाठी केला होता टास शेवटचा, दिस गुड बाबा, शेवटचे क्षण. आणि या शेवटच्या क्षणामध्ये कोण मारेल बाजी, कोण ठरेल बाजीगार? पुढचा बॉल पुन्हा एकदा. ओ धनाजीसाठी हा बॉल काय वेगाने फेकला होता. जानमान एरनजाट संघाच्या माध्यमातून गोलंदाजीचा तोफखाना आपण पाहतोय. त्या तोफखान्यातून आणखी एक आगीचा गोला आपल्याला पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये. रंग 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 आणि रंग भरले जातात. एका पाठोपाठ एक फलंदाज परतले 2, आणि आता 8 चेंडूमध्ये विजयासाठी फक्त 18 धाबांची गरज. अजून टीमची रन मशीन योगेश मैदानाच्या आतमध्ये आहे. आणखी एक डॉट बॉल. लाऊड अपील करत असताना गोलंदाज पूर्णपणे उत्सुक आहे. पंचांकडे कटाक्ष नजरेने पाहतोय, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावली. खुद के ऊपर विश्वास रखो साहेब, फिर देखना एक दिन ऐसा आएगा कि घड़ी दूसरे की होगी और समय आपका बताएगा. आता वेल कुणाची आहे? तर वेल मी म्हणेन की क्रिकेटची आहे, परंतु या क्रिकेटच्या पटलावर संघर्ष कोणता संघ करेल? ओ फ्लिकेला, फ्लिक ऑन द रिस्की स्ट्रोक, आणि सनी राणे चेंडू खाली उपस्थित, त्याने पकडला असेल. या सिडीज फिंगर गोज अप, आणि फलंदाजाला आता मैदान सोडावं लागतंय. विकेटचं पतन.
चला चला टीम आडल नको आहे. विनंती असेल जनमान एरनचा टीमला. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. आयुष येतोय न्यू बॅटर. 6 चेंडू आणि 18 धाबांची गरज. मी उल्लेख नक्कीच केला होता की एका बाजूने चांगली बॅटिंग आहे तर दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. असून सलामीचा बॅटर या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या बॅटिंगच्या जोरावर संपूर्ण संघांना पराजित करून इथपर्यंत पोचलाय. योगेशच्या नाबावर अनेक धाबा आहेत परंतु आता 18 धाबा बनवल्या तर मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म होईल. 18 धाबा बनतील का की 18 धाबांचं संरक्षण केलं जाईल. गोलंदाज रोहन आहे. तर रोहन आणि बॉबीचे केस आपल्याला सेम पाहायला मिळतात. यावेळी मात्र ग्लान्स केला ऑन साइडला. 1 की 2 किती धावा मिळतील. दुसरीचा प्रयत्न सनी राणे थोडंसं पंबल आणि शित्याच्या चपलाईने मथुर बकासूरच्या वेगाने 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. काय कमिटमेंट आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. काय कॉलिंग आहे. काय तालमेल आहे. आता 5 मध्ये 16 बनवायचे आहेत. 6 चेंडू मध्ये 10 योगेशने बनवल्यात परंतु आणखी 16 बनवायचे आहेत विजयासाठी. काय रंगतोय सामना. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि पावला पावलाभर खेळ बदलणारा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. ओ समोरच्या दिशेनं स्टँडर्ड डिलेवर संघर्षाचा शंखनाद फुंकणारा योगेशच्या बॅटमधनं टेंबरे गावचा ब्रँड दाखवणारा A1 दर्जाचा आणि A1 क्वालिटीचा षटकार. योगेश सांगतोय कि हमें गिराने में हमारे प्रतिस्पर्धी बार बार गिरे लेकिन हम ना गिरे ना हमारे इरादे गिरे. काय फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. चला चंद्रकांत टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. आपल्या खेळाडूंना लगेच. तर पुढचे दोन्ही सामने 2-2 षटकाचे असतील म्हणजे सेमीफायनल 2 आणि मेगा फायनल 2-2 षटकाचे असेल. याच्याकडे देखील आपण लक्ष द्या. पुढचा बॉल रोहन पुन्हा एकदा. हेलिकॉप्टर उडवला. लँड कुठे होईल. एका टप्प्याने बॉल सीमारेषा पलीकडे धन 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 करत सीमा बाहेर येतोय. चौकार. तीन चेंडू आणि विजयासाठी फक्त 6 धाबांची गरज. योगेश इज ऑन फायर झाला मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग करतोय. चला टीम आडल नकोय. जानमान एरनजाड संघाच्या डोक्यावर आता जे वादळ घोंगावत आहे त्या वादळाचं नाव आहे योगेश. पूर्णपणे खेळपट्टी उद्ध्वस्त करून सोडली आहे. आर्यन स्पोर्ट्स टेंबरे टीमला आता कुठेतरी चांगली बॅटिंग करावी लागेल. ओ उडवलाय उडवलाय आणि या षटकाराने आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाने मेगा फायनलचं तिकीट कन्फर्म केलेलं आहे. डीजे केंबारे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज येत आहे. नक्कीच एटीएम ऑन केलंय साहेबांच्या माध्यमातून. तर मी नक्कीच योगेशला बोलावतोय की या मॅचचा खऱ्या अर्थाने हिरो. तर नक्कीच कॅश प्राइज आलाय केंबारे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. तर बॅटिंग आवडली असेल तर टाळ्याचा गजर मित्रांनो. मॅन ऑफ द मॅच आपण देतोय योगेशला. काय बॅटिंग करतोय. शैलेश केंबारे साहेबांच्या माध्यमातून देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे.